युवकों की पसंद बना कॉकरोच पार्टी का इंस्टा अकाउंट जो हैक हुआ है तो ट्विटर अकाउंट बंद कर दिया गया है। लेकिन पार्टी के संस्थापक अभिजीत दीपके ने फिर से इंस्टा का डेटा रिकवर किया है। लोगों का इस पार्टी से सोशल मीडिया पर जुड़ने के लिए हुजूम उमड़ा है, जिसे रोकने के आईवी ने मोदी को बताया। ऐसा आरोप पूर्व विधानसभा अध्यक्ष एवं कांग्रेस पार्टी के नेता विधायक नाना पटोले ने लगाया है। पार्टी पोर्ट्रेट तयार झालाय, त्याच्यात परिणय पटेलने त्याच्यावर स्टेटमेंट दिलं की असे देशविरोधी कॉकरोच तयार झाले तर त्याच्यावर ज्याचं तुम्ही नाव घेतलं त्याच्यावर प्रतिक्रिया नाही, पण भाजपला आणि विशेष करून नरेंद्र मोदीलाच याची भीती निर्माण झालेली आहे। ज्याप्रमाणे नेपाळमध्ये जनजीत निर्माण झालेलं होतं आणि तिथल्या सत्तेला पलटवलं होतं, सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी ज्याप्रमाणे तरुणांना, बेरोजगारांना कॉकरोच उल्लेख केला, तिथून हा उद्रेक वाढत चालला। नरेंद्र मोदीच्या आर्थिक धोरण आणि त्याच्यातलं मोठी प्रमाणातली विषमता ही जी आता आपल्याला पाहायला मिळते, त्याचा परिणाम तरुणांमध्ये जातोय। बेरोजगारांचा देश निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 12 वर्षात केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम असा आहे की माननीय सुप्रीम कोर्टाच्या चीफ न्यायाधीशांनी, मुख्य न्यायाधीशांनी जे कॉकरोच हा शब्द वापरला, तेच तरुणांच्या जिवारी लागलेला आहे। हा पक्ष नाही आहे, हा तरुणांच्या भावना, वेदना आणि त्याचा राग जो आहे, तो राग या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताय आणि तो झपाट्याने वाढताना आपण पाहतोय। त्यामुळे यांचा स्प्रे, यांचा कोणतं औषध याचा उपयोगी ठरणार नाही। याच्यामध्ये यांचा खोटारडापणा जो आहे भाजपचा, तो आता या सगळ्या तरुणांना कळलेला आहे आणि त्याचा परिणाम आहे की नेपाळचं जनजीचं वातावरण आज भारतामध्ये निर्माण होते आहे आणि हे सगळं पाप नरेंद्र मोदी आणि भाजपचं आहे। त्यामुळे देशातल्या तरुणांचा उद्रेक आहे। सोशल मीडियावर आता कॉकरोच पार्टीचे आयडी वगैरे बनवली ती बंद करण्यात आली, ब्लॉक करण्यात आली भारतामध्ये, तर हे आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे। जो काही रिपोर्ट मला आला की आयबीनी नरेंद्र मोदींना सांगितलं की हा उद्रेक होऊ शकतो आणि हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केलं पाहिजे, अशा पद्धतीची माहिती प्रधानमंत्र्याला दिली गेली आणि त्याच्यानंतर हा निर्णय केलेला आहे। हा किती दिवस उद्रेक थांबवतील? लोकांमधला उद्रेक आयबीने त्यांना सांगावं, मग शेतकरी असेल, तरुणांचा असेल, गरिबांचा असेल, बेरोजगारांचा असेल, उद्रेक आयबीने सांगावं की देशात आता भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदीच्या विरोधात मोठा उद्रेक सुरू झालेला आहे आणि हा उद्रेकाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो। नुसतं कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही। जो राग आहे तो राग कमी हे सरकार करू शकत नाही। यांनी देश विकलेला आहे आणि म्हणून देश वाचवण्यासाठी या पद्धतीचा उद्रेक आता देशामध्ये सुरू झालेला आहे।